पवित्र सेनाधीश प्रभू, आजचा हा सुंदर दिवस तो आम्हा प्रत्येकाच्या आयुष्याला जोडलेला आहे. आणि प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला आमच्या नावानिशी हाक मारून आपल्या जवळ बोलावलेला आहेस. प्रभू देवा, आम्ही आलेले नसून तूच आम्हाला तुझ्या जवळ घेतलेला आहेस. म्हणून आम्ही तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. माझ्या देवा, तू आमच्यासारख्या मुखातून तुझी स्तुती, आराधना आणि भक्तीही तू करून घेतलास. म्हणून आम्ही तुला धन्यवाद आणि धन्यवाद देतो. यावेळेला माझ्या देवा, तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आज आम्हा प्रत्येकाशी बोल. कारण तुझी वचन मधाच्या रुचीपेक्षा गोड आहे. आणि तो आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या पावलासाठी तो दिवा आहे. आज तू बोल प्रभू, कारण तो सजीव आहे, सक्रिय आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून प्रत्येक मज्जातंतूला दुभागणारा, हाडांच्या आरपार जाणारा, सांध्यांना दुभागणारा, मनाचं परीक्षण करणारा, विचाराचं परिवर्तन करणारा तो वचन आहे. आज तू बोल. तू बोलत असताना ते ऐकणारे कान, समजणारी बुद्धिमत्ता दे. प्रभुदेवा, आज तुझं वचन समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं, त्या विश्वासामध्ये वाढून तुझं साक्षी या जगात बनण्याकरिता जो अभिषेक तो आम्हाला दिलेला आहे त्याचा अनेक पटीनं आमच्यामध्ये वाढ वाढ आणि वाढ होत जाऊ दे. यापुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. तू तुझ्या आत्मेच्या सामर्थ्याने ते चालव. आमेन, आमेन आणि आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियानो, कालच्या साबत मध्ये परमेश्वर आपल्याशी खूप सुंदर त्याच्या वाणीद्वारे बोललेला आहे. आणि त्या दुसऱ्या सत्रात तो आपल्याला प्रश्न केलेला होता. कोण सांगता का कोणता प्रश्न होता मला? हा, तो त्याचं वचन होतं की आस्थेने तुम्ही शोध करा. परंतु त्याचा खरा टायटल असा होता, काय तुम्ही तुमच्या परमेश्वरावर प्रेम करता आणि तुमच्या प्रभूकरिता तुम्ही ताणलेला आहात का? तुमच्या प्रभूकरिता तुम्ही ताणलेला आहात का? हालेलुया, 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 हालेलुया. आणि आज परमेश्वर तो आपल्याशी आज एक वेगळ्या तऱ्हेने बोलत आहे. कारण आपल्यामध्ये जर प्रभूसाठी ताण आहे, आपण जर प्रभूसाठी भुकेलेले आहोत, तर प्रियानो आपण धन्य आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण योहान शुभवर्तमान त्याचा 4था अध्याय करूया. योहान शुभवर्तमान त्याचा 4था अध्याय. आणि त्याचं 23वे वचन. योहानाचा 4था अध्याय आणि 23वे वचन. सर्वांना मिळालं? मी वाचतो, तुम्ही तुमच्या बायबल मध्ये बघा. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे. पुन्हा वाचतो. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. कारण आपले उपासक अशी असावे पित्याची इच्छा आहे. पित्याची इच्छा आहे.
या वचनातून हे स्पष्ट होते की परमेश्वर देव आजही अशा उपासकांचा शोध करीत आहे जे त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने करतील. कसं? आत्म्याने व खरेपणाने करतील. आता खरं पाहिलं असता आपण सर्वजण त्याची आता उपासना केलेली आहे. बघितलं या ठिकाणी म्युझिक वाजत होत, टाळ्या वाजत होत्या, नाही की नाही? आणि आपण सर्वजण माघारी त्याची स्तुती करत होतो. म्हणजे एकटा लीड करत होता आणि त्याच्या मागे आपण सर्वजण त्याची स्तुती करत होतो. कारण शखानामध्ये जे देवाने दिलेलं जे उपासनाची जी पद्धत आहे, मला सर्वांना स्तुती करण्यासाठी भाग पाड, सर्वजण त्यामध्ये इन्व्हॉल्व व्हावं, म्हणजे सर्वजण भाग घेतलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपली जी स्तुती असते की कोणीतरी एक म्हणत असतो, काय म्हणत असते, आणि त्याच्या माग सर्व मंडळी म्हणत असते. खरं प्रियानो, आपण जेव्हा एखाद्याच्या घरी जेवायला जातो आणि त्या ठिकाणी आपण आपल्या कानावर ऐकायला मिळते काय जेवण होतं, काय टेस्टी होतं, ते सांगतात आणि आपण फक्त ऐकतो. पण आपल्याला त्याचा अनुभव आलेला आहे का? बोला बोला लवकर. नाही का? कारण आपण खाल्लेला नाही. जोपर्यंत आपण ते खात नाही तोपर्यंत आपल्याला तो कसा आहे, किती चांगला आहे, किती रुचकर आहे हे आपल्याला समजणार नाही. तसंच परमेश्वराची भक्ती देखील करत असताना जोपर्यंत आपण स्वतः त्यामध्ये भागीदारी होत नाही तोपर्यंत आपल्याला अनुभवणार नाही की प्रभू आहे, त्याचा स्पर्श कसा आहे आणि तो किती प्रेमळ आहे, तो किती दयाळू आहे, तो किती आपल्या जीवनामध्ये कार्य करतो, हे अनुभवणार नाही जोपर्यंत आपण भाग घेत नाही. म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये मनापासून भाग घेणं गरजेचं आहे. आता फक्त आपण मोठमोठ्याने स्तुती केली, मोठमोठ्याने गाणी म्हटली, टाळ्या वाजवलं बघा, किंवा आपण वाद्य वाजवलं तर एवढ्यातच ते नाही आहे. मी माझ्या सर्व जे ग्रुप मेंबर म्हणा, लेखनांना हे मी सांगत असतो की तुम्ही कोणाची स्तुती करता हे आधी समजा, आणि तुम्ही काय करता स्तुतीमध्ये, प्रार्थनेमध्ये हे देखील तुम्ही समजा. आणि जेव्हा समजून त्या गोष्टी तुम्ही परमेश्वरासमोर मांडता त्यावेळेला तो डायरेक्ट स्वर्गामध्ये जातो, लक्षात ठेवा. आणि तो स्वर्गात जर पोचला तर वर्ण तो काय होणार? आशीर्वाद खाली येणार, खाली येणार. कारण जेव्हा तुम्ही त्या गोष्टी समजून, त्या गोष्टी तुम्ही त्याला अनुभवून तुम्ही करता किंवा बोलता त्यावेळेला तो तुमच्या बुद्धीने, आणि जेव्हा ती तुम्ही समजता आणि त्या भावनेने तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला माहिती नाही, न कळत तो तुमच्या आत्म्यातनं बाहेर पडतो. आणि आज आपण स्तुती करतोय, अनेक लोक स्तुती करत असतात, अनेक लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. मी बघितलेलं आहे भरपूर वेळेला की लोक जेव्हा स्तुती करतात की त्यांना जेव्हा सांगते तो एक दुसरीकडे बघतोय, एक इकडे बघतोय, कोण कसं करत आहे काय. खरं जे आत्म्याने इन्व्हॉल्व असतात त्यांना त्याचा भासच नसतो की त्यांनी स्तुती करत, आणि ते आपोआप ती स्तुती जसं ते आत्म्याने करतात त्यांना त्याचा अनुभव येतो. आज आपल्याला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. बघा, आपण या ठिकाणी त्याच्या जवळ येण्यासाठी कोण गाडीने येते पेट्रोल जाळत, है की नाही, कोण रिक्षाने येते अधिक पैसे खर्च करत,
आपण सर्व काही लोक जे येतात फक्त त्या आशीर्वादासाठी येऊ नका. कोणतरी देवाचा सेवक माझ्यावर हात ठेवील आणि प्रार्थना का, देवाचा हात माझ्यावर असावं यासाठी जेव्हा तुम्ही येता त्यावेळेला प्रियानो तुम्हाला जाणवेल की तो किती तुमच्यावर प्रेम करतो. हालेलुया, 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 हालेलुया. कारण तुमचं समर्पण तो वरून आहे का आतून आहे हे परमेश्वराला माहिती आहे आणि ते तो बघत असतो, ते तो बघत असतो. कारण तुमचं समर्पणच नाही आहे. जरी येशू या ठिकाणी आहे तरी त्याचा अनुभव तुम्हाला येणार नाही. बायबलमध्ये सुंदर उदाहरण आहे. येशू नासरत गावी होता, परंतु त्या लोकांचा समर्पण नव्हतं म्हणून त्यांचा विश्वास नव्हता त्याच्यावर. आणि त्या ठिकाणी येशू त्या ठिकाणी असताना देखील त्या ठिकाणी कोणताही अद्भुत कार्य घडलेला नाही, घडलेला नाही. कारण समर्पण खूप महत्वाचं आहे. आपण बायबल मधनं काही उदाहरणं पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की परमेश्वर कोणावर प्रसन्न होतो आणि त्याची प्रसन्नता मिळवणं अति गरजेचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. जर तुम्ही उत्पत्तीचा 4था अध्याय काढला, उत्पत्तीचा 4था अध्याय काढला, त्या ठिकाणी आपल्याला बायबल असं प्रकट करते की एकाच आई बापाची 2 लेकरं आहेत. आता मी एकाच आई बापाची 2 लेकरं का म्हणतो, कारण ती 2 जी मुलं आहेत ते सख्खे भावंड आहेत. आवाज क्लिअर येत नाही? त्यात तो आवाज आहे ना त्यामुळे येत नाही ते. हालेलुया, आता येते नाही? त्यातला इको कुठं आहे असं बोलणं आहे ना, हे सर्व बंद करतो काय बघ नंतर. आणि जर इको आहे नाही लो आहे ना नाही तर मी ते हेच काढतो माहितीच. आता बघा तुम्ही पुढे येऊन बसा, पुढे बसा. हालेलुया, हालेलुया. आता येते हालेलुया, 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 हालेलुया. तर आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये बघतो. अजून येते का? तो जरा सेटिंग आता बदललेलं आहे. माझा आवाज येतोय? क्लिअर येते? मग राहू दे. हालेलुया, 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 हालेलुया. तर आपण उत्पत्तीच्या त्या 4थ्या अध्यायामध्ये बघतो एकाच आई बापाची 2 लेकरं आहेत आणि त्यांचं नाव आहे कैन आणि आबेल. हा कैन आणि आबेल हे दोघेही सख्खे भावंड आहेत. हे दोघेही काय आहेत? सख्खे भावंड आहेत. तर या ठिकाणी आपण बघतोय की ते दोघेही परमेश्वरासाठी अर्पण आणलेलं आहेत. काहींनी आणलेला आहे आणि आबेली आणलेला आहे. त्यांचा जो उद्धा आहे त्या उद्ध्याप्रमाणे ते आणलेले आहेत. असू दे त्या उद्ध्याप्रमाणे त्यांनी काय आणलेले आहे? आपलं अर्पण आणलेलं आहे. बायबल म्हणते कैन शेतकरी होता
आणि अभेल जो होता तो कोण होता? मेंढपाळ होता. तर कैनाने आपल्या शेतातलं जी काही पिकलेलं आहे ते परमेश्वरासाठी अर्पण या रूपात आणलेलं आहे. आणि अभेल जो आहे तो मेंढपाळ होता आणि जे पहिलं जन्मलेलं दष्टपुष्ट असलेलं जे पशु आहे म्हणजे मेंढर आहेत त्यापैकी तो परमेश्वरासाठी आणलेला आहे. आणि जेव्हा ते परमेश्वरासाठी तो आणतो दोघही, आणि दोघही त्या वेदीवर ते अर्पण करतात. पण बायबल या ठिकाणी म्हणते परमेश्वर अभेलेच्या अर्पणावरती काय आहे? प्रसन्न आहे. कैनाच्या अर्पणावर तो प्रसन्न नव्हता. दोघही आणलेला आहे, दोघही आणलेला आहे, पण तो परमेश्वर अभेलावर प्रसन्न आहे, कैनावर प्रसन्न नाही. कारण कैन जो आणलेला होता आणायचं म्हणून तो आणलेला होता, आणि अभेल जो आणलेला होता तो पूर्ण मनापासून आणलेला होता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर अभेलावर प्रसन्न झाला, आणि अभेलावर प्रसन्न झाल्यामुळं परमेश्वराने अभेलाचं काय केलेलं आहे? तो अर्पण स्वीकारलेला आहे. परमेश्वर जेव्हा तो अर्पण स्वीकारतो, लक्षात घ्या, त्यावेळेला ज्याचं अर्पण तो स्वीकारलेला आहे तो आशीर्वादित झाला. आणि परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला माहिती आहे की परमेश्वर जेव्हा आशीर्वाद देतो त्याच्या पूर्णतेने आपल्या जीवनातली अपूर्णता नष्ट करतो. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, आपण अजून एक उदाहरण बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लूक शुभवर्तमान त्याचा 7वा अध्याय आणि 36 पासून जे वचन आहे त्या वचनामध्ये आपल्याला असं दिसून येते की येशू या जगात असताना त्याला एका ठिकाणी आमंत्रण आहे, आणि तो शिमोन नावाचा परुषी आहे, आणि त्याच्या घरी त्याला जेवायला बोलवलेले आहे. आणि जेव्हा येशू त्या ठिकाणी जेवायला जातो ते आमंत्रण स्वीकारून, आणि त्या ठिकाणी आपण बघतो एक पापी स्त्री, जगाने तिला एक नाव दिलेलं आहे पापी स्त्री म्हणून, बायबलमध्ये तोच नोंद आहे. ती स्त्री, तिला आमंत्रण नाही त्या घरामध्ये, आणि ती मात्र काय आहे? पळत येऊन येशूच्या चरणी बसते. आता या ठिकाणी बायबल आपल्याला एक प्रगटीकरण देत आहे. प्रियानो, येशू त्या ठिकाणी आहे, आणि त्या ठिकाणी 2 प्रकारचा समुदाय त्या ठिकाणी काय आहे? येशू समोर हजर आहे. एक जो समुदाय आहे त्याला काय वाटते की मला सगळं कळते, मी बरोबर आहे, मी असं आहे, मी तसं आहे, येशू माझ्या घरी आलेला आहे. हा एक प्रकारचं त्यांच्यामध्ये विचार म्हणा, एक प्रकारचं पुशारकी म्हणा, गर्व म्हणा, हा आहे, त्या धुंदीत आहे. पण दुसरं जे आहे ती कोण आहे? पापी स्त्री. तिला एवढंच माहिती आहे मी योग्य नाही, मी पापी आहे, मी अपराधी आहे, आणि मला त्याच्या चरणात जाऊन बसायचं आहे, त्याच्या चरणात जाऊन बसायचं आहे. आणि आपण बघतोय येशू त्या ठिकाणी जनतेला बोलवलेला आहे. बघा, जनतेला बोलवलेला आहे, त्याच्यावर तो प्रसन्न नाही. जो त्याच्याबरोबर लोकसमुदाय होता त्याच्याबरोबर प्रसन्न नाही. पण जी त्याच्या पायाजवळ बसलेली आहे, आणि तिचं अर्पण बघा कसं आहे, आपल्या अश्रूंनी त्याचं पाय धुते, आणि त्याच्या पायाचे मुख्य घेते, आपल्या केसांनी त्याचं पाय पुसते. ही त्याचं समर्पण, ज्याच्यावर येशू प्रसन्न आहे.
आता ज्यानं त्याला बोलवलेलं आहे त्याचं जर खरोखर समर्पण असलं असतं तर त्याच्या मुखातून हा विचार आला नसता किंवा हा बोलला नसता की हा जर खरा संदेश असला असता तर याला समजलं असतं की त्याच्या पायाजवळ कोण बसलेली आहे, ती आहे कोण, आणि तो तिला कसं स्पर्श करू दिलेला आहे. बघा, म्हणजे याला काय वाटते की मला सगळं माहिती आहे. आज आपल्यामध्ये अनेक असे विचार आहेत. आज आपल्याला विचार बदलणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही मत्ती शुभवर्तमान त्याचा 23वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये बघितला तर परमेश्वर त्या ठिकाणी आपल्या भक्तांना एक आज्ञा देतो. तो काय म्हणतोय, जे तुझं अर्पण आणलेलं आहे ते तिथंच ठेव. काय म्हणतोय, तिथंच ठेव. प्रथम जाऊन आपल्या भावाशी समेट कर आणि मग तो अर्पण तू काय कर ते दे. आता या ठिकाणी हा म्हणत नाही तुझ्या मनात वाईट आलेला आहे म्हणून तो म्हणत नाही. त्या ठिकाणी बघा, कोणाला मिळाला असेल तर वाचा मोठ्याने. हा, मत्ती 23 आणि 24. हा 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 आपल्या भावाच्या मनात काय म्हणते बघा, पुन्हा एकदा मोठ्याने वाचा. यास्तव तू आपले दान अर्पण्यास वेदीजवळ आणशील. आपल्या भावाच्या मनात, तुमच्या मनात नाही, जो आणते त्याच्या मनात नाही, आपल्या भावाच्या मनात. हा, आपल्या विरुद्ध म्हणजे तुझ्या विरुद्ध काय आहे असे जर तुला स्मरण झालं हा, तर तेथेच वेदी समोर आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान तू काय कर, अर्पण कर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमच्या मनात आलेलं म्हणत नाही, त्याच्या मनात आले असं जर तुला भास होतो तर ह्या ठिकाणी थोडस बिब्लिकल आहे प्रियानो. कधी कधी आपल्या मनात काही नाही, आपल्या समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे आणि आपण जर त्याच्या जवळ जाऊन कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न केला तर त्याला काय वाटणार आहे, कारण त्याच्या मनात आहे याचा अर्थ काय, त्याच्या मनात सैतान आहे. बरोबर आहे. तुम्ही जर त्याला कॉम्प्रोमाइज करायला गेला तर तो काय म्हणणार, हा आत्ता आला बघा, घाबरला, तो वाकला. पण बायबल असं म्हणत नाही. कारण ज्या वेळेला असं तुम्ही मनात घेता, तुमच्या मनात त्याच्या मनात आलेला आहे, तुम्ही जाऊन त्याच्याशी बोलून बघा. जर तो ऐकत नाही, बायबल म्हणते त्याला जमेत धरू नका. त्याला जमेत धरू नका याचा अर्थ काय, तो तुमच्या विचारात, तो तुमच्या मनात, तो तुमच्या कृतीत नसावा. काय समजलं नाही समजलं. तुमच्या मनात, तुमच्या विचारात, तुमच्या कृतीत नसावा याचा अर्थ काय, तुम्ही हे घेऊन बसू नका. मी गेलो होतो क्षमा मागायला, हा किती मिजास, असं वागले मला, त्यांनी माझा अपमान करून पाठवले, त्यांनी माझ्याशी असंच वागले. ही जी तुम्ही घेऊन बसताय हा पाप आहे. आणि त्या व्यक्तीबद्दल तुम्ही जे काही दुसऱ्याशी बोलताना तुमची कृती बदलते किंवा तो समोर आल्यानंतर तुमची कृती बदलते, याचा अर्थ काय, तुम्ही त्याला तुमच्या मनात उचलून ठेवलेला आहात. आता समजलं, क्लिअर झालं? हॅलो, क्लिअर झालं का नाही?
त्याला जमेत धरू नका, जस्ट इग्नोर इट. आपण ट्रेननं जातो, बसनं जातो, आजकाल वडाप असते, रिक्षा म्हटल्यानंतर वडापनं जातोय आहे का नाही. त्यामध्ये अनेक वेळेला धक्काबुक्की होते. कोण आपण आपल्याला लोक बोलतात तुम्ही तुम्ही होते, पण त्याला घेऊन तुम्ही बसताय का तुमच्या मनात? तिथं सोडून टाकताय. त्याचा विचार बी येत नाही तुमच्या मनात का? तो तुमचा कोण लागत नाही, तुमची त्याच्याशी जमा नाही. आज बायबल या गोष्टी बोलत आहे. आणि जेव्हा तुम्ही या इथून जेव्हा येता त्यावेळेला तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल काय आहे? तिरस्काराने तुम्ही भरलेला आहात. म्हणून तुम्ही जेव्हा प्रार्थनेमध्ये येता, येशूने जेव्हा आपल्याला प्रार्थना कशी करावी या गोष्टी जेव्हा शिकवलेला आहे, त्यामध्ये तो दुसऱ्या भागात माझी रोजची भाकर मला दे, जसं मी माझ्या ऋणास ऋण सोडीन तसं तू माझे ऋण मला सोड. ही प्रार्थना अति महत्वाचं आहे. का? कारण आजकाल कोणी या गोष्टीवर जास्त बोलत नाही. कारण जोपर्यंत तुम्ही एखाद्याला क्षमा करत नाही तोपर्यंत तुमच्या पापांची क्षमा होत नाही. आपण कोणच बरोबर नाही. कारण संत पौल स्पष्ट म्हणतोय, कोणीही नीतिमान नाही, अनीतिमानाचा राजा मी आहे. मुख्य है का नाही? नीतिमान आहे तो फक्त ख्रिस्त आहे. नीतिमान आहे तो कोण आहे? फक्त ख्रिस्त आहे. म्हणून तुम्ही अनीतिमान असताना तो तुम्हाला जवळ घेतो, त्यावेळेला तुमचं समर्पण असणं गरजेचं आहे. आपण बायबल मध्ये खूप सुंदर उदाहरण बघतो. आपण लूक शुभवर्तमान त्याचा 18वा अध्याय 9 ते 14 या वचनामध्ये या ठिकाणी बघतोय, परुषी व चकातदार प्रार्थनेसाठी कुठे जातात? उपासना मंदिरात जातात प्रार्थनेसाठी. आणि ज्या वेळेला ते प्रार्थना करत असतात त्यावेळेला परुषीची प्रार्थना आपल्याला माहिती आहे आणि जकातदाराची प्रार्थना माहिती आहे. आणि जकातदार त्या ठिकाणी काय झालेला आहे? अतिशय लीन झालेला आहे. आणि ऊर बढवून म्हणतो, मी योग्य नाही, मी पापी आहे. आणि बायबल म्हणते परमेश्वर त्या जकातदाराच्या प्रार्थनेवर प्रसन्न आहे, पुरुषाच्या नाही. पुरुषामध्ये किती गर्व आहे, मी तर असं वागत नाही, मी तर असं करत नाही. हॅलो, आपल्याला माहिती नाही आपण देवाच्या नजरेने किती योग्य वागतो, किती अयोग्य वागतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी जरी देवाचा सेवक आहे, बघा, देव माझ्याद्वारे कार्य करत असेल, मी अधिक वेळ माझं प्रार्थनेत घालवत असेल, पण मला माहिती नाही माझ्या कोणत्या कृतीमुळे आणि मी कुठं चुकत आहे, कुठं चुकत आहे मला माहिती नाही. देवाला त्या सर्व गोष्टी माहिती असतात. जेव्हा आपण त्या पद्धतीने जातो, देवाजवळ समर्पण करतो, आपल्याला माहिती नसलेलं देखील त्या अपराधांची पापांची देव क्षमा करून तो आपल्याला आपल्या हृदयाशी कवटाळतो. हालेलुया, 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 हालेलुया. कारण प्रियानो, परमेश्वर सत्य आहे. बघा, तो ज्या लोकांना तो शोधतो तो अशा लोकांना शोधतो ज्याच्या मनामध्ये कपट नाही, खोटेपणा नाही, दिखावा नाही. बघा, आणि जे परमेश्वराची भक्ती आत्मेने करतात त्यांच्यावर तो प्रसन्न असतो. आता ज्याच्या मनात कपट नाही, काय म्हटलेलं आहे? खोटारडेपणा नाही, दिखावा नाही. म्हणजे काय? आपण एजकेलचं पुस्तक काढूया आणि त्याचं 22वे वचन आणि 30वे वचन बघा. 22वा अध्याय आणि 30वे वचन. आम्ही भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधील
कोणी मन समोर देशासाठी देशासाठी तटाच्या तटाच्या खिंडीत खिंडीत उभा उभा राहील राहील काय ती काय त्याची मी वाट पाहिली, याची मी वाट पाहिली, पण मला कोणी आढळला पण मला कोणी आढळला नाही. नाही. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर आपल्या मनातली जी दुःख आहे, वेदना आहे, ते एजकेलच्या मुखातनं तो त्याच्या भक्तांच्या समोर या गोष्टी मांडत आहे. कारण प्रभू काय म्हणतो, माझ्या खिंडीत कोण उभे राहील? म्हणजे परमेश्वर त्या देशाचा नाश करणार आहे. कशामुळं? पापामुळं. बघा, आणि तो त्याचा नाश करू नये. पाप भरपूर वाटलेला आहे, परमेश्वर क्रोधित झालेला आहे, परमेश्वर दुःखी आहे, आणि परमेश्वर म्हणतो मी त्यांचा नाश करणार आहे. कशाचा? त्या देशाच्या, त्या लोकांचा सर्व नाश करणार आहे. तर माझ्या समोर त्यांच्यासाठी कोण उभा राहणार? त्यांच्यासाठी कोण मध्यस्थी करणार? बघा, आणि परमेश्वर अशा उपासकाला शोधत आहे. जर आपण बायबल मध्ये गेलो, आपल्याला अनेक उदाहरण आहे. अगदी उत्पत्तीच्या पुस्तकातलं मी तुम्हाला एक दोन उदाहरणं देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हालेलुया, हालेलुया. त्या ठिकाणी आपण बघतो, आपला बाप कोण? अब्राहम. अब्राहम परमेश्वरासमोर येतो, कारण परमेश्वर त्याच्या भक्तांच्या समोर या गोष्टी मांडतोय. आणि अब्राहमासमोर मानतोय की मी सदोम आणि गमोराचा नाश करण्यासाठी जात आहे. तर परमेश्वराला काय गरज आहे अब्राहमाला सांगायची? कारण अब्राहमावर परमेश्वर प्रसन्न आहे, अब्राहम त्याचा भक्त आहे, आणि अब्राहमासमोर तो मानतोय, कारण तिथे पाप भरपूर वाढलेला आहे. तर अब्राहम सदोम गमोराला वाचवण्याचा कसा प्रयत्न करतो? आपण त्याच अध्यायामध्ये 23 ते 33 या वचनामध्ये आपल्याला दिसते किती चातुराईनं तो परमेश्वराजवळ विनंती करतो, आणि परमेश्वर त्याची विनंती ऐकतो. जर एक जरी त्या ठिकाणी असेल देवाबरोबर चालणारा, तर मी काय करेन? त्या पूर्ण शहराला क्षमा करेन. पण तिथं तसं काही आढळलेला नाही. लोट आणि लोटचं कुटुंब असते, आणि त्याला मात्र बाहेर काढतो, आणि त्यांना देखील सांगतो की तुम्ही जावा, कसलाही आवाज आला तर मागं वळून बघू नका. आजही ती मिठाची जी मूर्ती आहे लोटच्या बायकोचं, आजही त्या ठिकाणी हजर आहे. आताही आहे तो इतिहास, मी बघितलेला आहे प्रियानो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, म्हणजे की अब्राहम त्या ठिकाणी तो मध्यस्थी करतो. आणि एवढंच नाही, पुन्हा आपण बघतोय की शमूएल ज्या वेळेला मोशे ज्यावेळेला परमेश्वर इस्रायलांच्या वरती इतका क्रोधित होतो, मोशे परमेश्वराबरोबर सियोन पर्वतावर 40 दिवस 40 रात्र असतो, आणि त्यावेळेला या ठिकाणी खाली काय झालेलं आहे? सर्व इस्रायल भरकटले आणि भटकले गेलेले आहेत. परमेश्वर अतिशय क्रोधित होतो, आणि तो त्यांचा नाश करणार असतो. आणि मोशे कसं विनंती करतो? तू मंद क्रोधी परमेश्वर आहेस, तू त्यांना अरण्यात आणून मारलास तर तुझ्या नावाला कलंक लागेल. लोक सगळं म्हणतील, बघा त्यांना बाहेर नेऊन रानात नेऊन मारून टाकला. आणि शेवटी तो परमेश्वराला अशी विनंती करतो की तू त्यांना काही करू नकोस, त्यांच्या ऐवजी मला मारून टाक, मला मारून टाक. म्हणजे ही मध्यस्थी करतो. आज युट्यूब वरती अनेक लोक अनेक प्रकारचे भविष्यवाणी ऐकताय. अनेक सेवक भविष्यवाणी देतोय, असं होणार आहे, तसं होणार आहे. किंवा आपण युट्यूबवर हे बघतोय
की ख्रिस्ती लोकांशी काय छळ होत आहे किंवा इतर जे आहे त्यांचा काय छळ होत आहे हे सर्व आपण बघतोय. आपण बघून काय करतोय, फक्त एकमेकाला सांगत असतो, असं झालं बघ, हे असं आहे, किती वाईट झाले, असं झाले, हेच बोलतोय. पण कधी एकत्र बसून त्या गोष्टी जे घडत आहे त्याला थांबवण्यासाठी कधी मध्यस्थी केलेला आहात? हॅलो. पण या वर्षात देवाचं प्रगटीकरण आहे. या भारतामध्ये भरपूर कत्तल होणार आहे. माणुसकी पूर्ण विसरलेला आहे. लोक एकमेकाला कापतील. आणि तुम्हाला माहिती आहे कशामुळं? यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? अधिक आणि अधिक प्रार्थनेत वाढणं गरजेचं आहे. प्रार्थना करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये अधिक वाढून या गोष्टी उचलू त्यावेळेला परमेश्वर त्या सर्व गोष्टी शांत करेल. कारण ते बदलणारा फक्त परमेश्वर आहे. पण आज आपलं आत्मपरीक्षण करून बघा, आपण काय प्रार्थना करत असतो. माझं कुटुंब, माझी लेकरं, माझा नवरा, माझं घर, माझा व्यवसाय, माझं हे, माझं ते, एवढ्यासाठीच आपण धडपडत असतो. आणि ज्या वेळेला ज्या गोष्टी घडलेल्या आहे, काहीतरी त्यांनी केले असतील, काहीतरी चुका असतील, हे फक्त आपण नावं ठेवत असतो. आज प्रियानो, आपण कोणीही परफेक्ट नाही. आज आपल्याला काय करणं आहे? परमेश्वर त्या उपासकाची शोध करतोय की जो त्या खिंडीत त्याच्यासमोर उभा राहील. आज आपल्याला तसं उभा राहणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. फक्त तेच नाही, त्यांच्याबरोबर आपलं कुटुंब सगळेजण वाचतील. परमेश्वर नोहाला उभा केलेला होता. नोहा सगळ्यांना सांगत होता. नोहा भरपूर, कारण नोहा एका दिवसात, एका आठवड्यात, एका महिन्यात तो काय म्हणतात त्याला, तो जो तारू जे आहे तो उभा केलेला नाही. त्याला अनेक वर्ष लागलेला आहे. कारण 365 दिवसाचा एक वर्ष आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो 365 दिवसातही पूर्ण केला नाही. पण लोक रोज बघून टिंगल करत होते आणि हसत होते. आज प्रियानो, आपणही काय आहोत? आम्ही सुखी आहोत, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तिथं काय तर होत असेल, हे सगळं करत बसू नका. तुम्हाला काय केलं पाहिजे? ते वारं आपल्याकडे येऊ नये किंवा तिथेही राहू नये, यासाठी देवाजवळ रोज मध्यस्थी करणं गरजेचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तिसरी गोष्ट आपण बघूया, परमेश्वर कोणत्या उपासकाचा शोध करतो. हालेलुया, हालेलुया. पहिला शमूएल त्याचा 13वा अध्याय आणि 14व्या वचनात तो म्हणतो, 13 आणि 14 मध्ये, राज्य कायम राहायचे नाही. पण आता तुझे राज्य कायम राहावयाचे नाही. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य दुडून त्यास आपल्या लोकांचा अधिपती म्हणून नेमिलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर या ठिकाणी बायबल आपल्याला काय सांगत आहे? परमेश्वर देवाने शौलाला प्रथम निवडला बघा. आणि शौल हा इस्रायलांचा पहिला राजा होता. शौलाचं काय काम होतं? फक्त देवाच्या इच्छेनुसार करायचं होतं आणि देवाबरोबर चालायचं होतं. पण शौल देवाच्या इच्छेच्या विरुद्ध वागतो आणि देवाबरोबर चालत नाही. कारण त्याला वाटते जे काही युद्ध जिंकलेला आहे तो मी जिंकलेला आहे, माझ्या ताकदीवर, मी बलवान आहे, मी पराक्रमी आहे, मी हुशार आहे. आणि त्याच्यामुळं त्याच्याकडून तो राज्य काढून घेतलेला आहे. आणि या ठिकाणी शमूएल कोणाबद्दल बोलतोय? दाविदाबद्दल बोलत आहे. कोणाबद्दल? दाविदाबद्दल.
प्रणू दावीद त्याची वैशिष्ट्य काय आहे? पहिली गोष्ट, दावीद तरुण आहे. दुसरी गोष्ट, दावीद काय आहे? तो शौलाप्रमाणे नाही तर परमेश्वराच्या इच्छेनुसार चालतो. सगळ्यात महत्वाची, दाविदामध्ये क्षमेची भावना आहे. जेव्हा शौलाला कळते देवाने दाविदाला निवडलेला आहे, शौल दाविदाबद्दल षडयंत्र असतो त्याला जीव मारण्याचा, पण तो अनेक वेळेला अशी संधी त्याच्या समोर येते की दाविदाच्या हातात शौल सापडलेला आहे, पण तो शौल त्याला मारत नाही. शौल त्याला मारत नाही. बघा, ही त्याची क्षमेशील भावनाची आहे, ही दिसून येते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तिसरी गोष्ट, तो परमेश्वरावर खूप प्रेम करतोय. तो परमेश्वरावर खूप प्रेम करतो. तो साधारण एक मेंढपाळ होता बघा, पण तो परमेश्वराच्या मनासारखा होता. म्हणून देवाने त्या मेंढपाळाचा त्याला काय केलेला आहे? इस्रायलांचा राजा म्हणून नेमलेला. आणि फक्त राजा म्हणून नेमला नाही, त्याचं राज्य कधी न संपणारं राज्य त्याला दिला. हालेलुया, 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 हालेलुया. आज आपण आत्मपरीक्षण करा. परमेश्वर देव तुमच्यावर किती प्रेम करतो. जसं शौलावर प्रेम केला तसं आज तो तुम्हाला सर्व दिलेला आहे. तो तुम्हाला कोणत्या तरी कुटुंबाचा प्रमुख बनवलेला आहे. तुम्हाला कोणत्या तरी कुटुंबात नेलेला आहे. तुम्ही त्या कुटुंबामध्ये सून म्हणून गेलेला असाल, बघा, भाऊजाई म्हणून गेलेला असाल. तुम्ही एखाद्या कुटुंबाचा कारभारी म्हणून तिथे मुलगा असाल, लहान असाल पण तो कारभारी असाल, मोठा मुलगा असाल, मोठा भाऊ असाल, मोठी बहीण असाल. आज तुमचं कर्तव्य काय आहे? देवाने दिलेली ही नाती आहे, देवाने दिलेला हा मोठेपणा आहे, पण तुम्ही काय वागता, कसं चालता, हा शांत डोक्याने विचार करा. कारण देव तुम्हाला ही एक सेवा करण्याची एक जबाबदारी दिलेली आहे. देवाने तुम्हाला एक बाप, एक आई म्हणून बनवलेला आहे, आणि तुमच्या हाती तो त्याची जी संपत्ती आहे. लेकरं कोण आहेत? देवाची संपत्ती आहे, ती तुमच्या हातात दिलेली आहे. तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करताय? तुम्ही त्यांना कसं चालवत आहात? देवाच्या भयात, देवाच्या मार्गात त्यांना चांगला संस्कार द्यायला लागलाय. आजकाल मी बघतोय मुलांचं किटकिट नको, मोबाईल उचलून त्याच्या हातात देऊन टाकतात, आणि ते लहानचं मूल ते मोबाईल घेऊन बघत बसते. तुम्ही त्याला काय शिकवताय? उद्या जाब तुम्हाला विचारलं जाणार आहे. इब्रिकराचं पत्र वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खरं हे खूप महत्वाचं आहे प्रियानो. तर परमेश्वर चौथा उपासक. आपण बघूया दुसरा इतिहास, त्याचा 16वा अध्याय आणि 9वं वचन. परमेश्वर देव अशा लोकांचा शोध घेतो ज्याचे हृदय सात्विक चित्ताने, म्हणजे निष्कपट आहे. कारण बायबल म्हणते परमेश्वराचं नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे सहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करतो. ज्याचं मन निष्कपट आहे, बघा, त्यांच्यावर कोणताही आपत्ती, कोणताही संकट, कोणताही अडचणी, कितीही मोठा शत्रू असू दे, आज प्रियानो जरी ते आले, परमेश्वर त्यांच्यासाठी सदैव ढाल म्हणून उभा राहील, आणि देव त्याचं कवच त्यांना देईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण डॅनियलच्या पुस्तकात बघतोय शेद्रक, मेशक आणि अबिदनव, आणि स्वतः डॅनियल, बघा, ते काय आहेत? त्यांनी सात्विक चित्ताचे होते, म्हणजे निष्कपट होते. त्यांच्यामध्ये खोटापणा नव्हता, आणि ते देवाच्या इच्छेनुसार चालतात. त्यांच्या मनात कसलाही
मत्सर नव्हतं. परंतु देव जेव्हा त्यांच्यावर संकट येतात, देव कसा त्यांच्यासाठी उभा राहिला आणि कसा प्रगट झाला त्यांच्या शत्रू समोर, या गोष्टी आपल्या सर्वांना माहिती आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तर परमेश्वर पाचवा व्यक्ती आपण बघूया, कोणाचा शोध करतो, कसला व्यक्ती पाहिजे परमेश्वराला. हालेलुया, हालेलुया. बघा लूक शुभवर्तमान त्याचा 19वा अध्याय आणि 10वं वचन. लूक शुभवर्तमान त्याचा 19वा अध्याय आणि 10वं वचन. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधाव्यास व ताराव्यास आला आहे. येशू कोणासाठी आलेला आहे? हरवलेल्या, बघा त्यांना शोधाव्यास व ताराव्यास आलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्या सर्वांना माहिती आहे की येशूचा जन्म या पृथ्वीवर मनुष्य रूपात का झालेला आहे. कारण जी देवाची लेकरं होते ते सर्व काय झालेले आहेत? देवापासून लांब गेलेले आहेत. देवापासून लांबच नाही, विसरलेले आहेत ते. आणि ते जे जगत आहेत ते पापात जगत आहेत. पण देवाने काय केलं? तो आपल्यावर इतका प्रेम करतो म्हणून तो स्वतः त्या स्वर्गाला सोडून या पृथ्वीवर आपल्यासाठी आला आणि आपल्यामध्ये राहून तो आपली सर्व पाप, अपराध, शाप स्वतःवर घेतला आणि आपल्याला त्याचं जीवन दिलेलं आहे. आत्मपरीक्षण करा. तुम्ही स्वतः ख्रिस्ताला ओळखण्याआधी तुम्ही काय जगत होता? अनेक वेळेला प्रियानो आपण ख्रिस्ती आहोत म्हणतो बघा, परंतु ख्रिस्त आपल्याला माहिती नसल्यामुळं आपण या जगामध्ये पूर्ण भरकटलेला असतो. माझं स्वतःच जीवन, मी अतिशय कट्टर ख्रिस्ती कुटुंबातून माझा जन्म झाला, पण मला ख्रिस्त माहिती नव्हता. मी चर्चला जायचा फक्त नावासाठी. बघा ते बी आमच्या मोठ्या भावाच्या भीतीमुळे जात होतो, कारण मला वडील नव्हते. आमचा भाऊ खूप कडक होता, त्याला फक्त दिसावं मी म्हणून जायचं चर्चला. पण ख्रिस्त मला माहिती नव्हता. पण ख्रिस्ताला माझी ओळख होती. तसं आज तुम्हाला देखील, तुम्हाला ख्रिस्त माहिती नव्हता, पण ख्रिस्ताला तुमची माहिती आहे, ओळख आहे. आणि जोपर्यंत आपल्याला ख्रिस्त माहिती नव्हता, आपण आपल्या मनाप्रमाणे जगत होतो, आपल्या विचाराप्रमाणे चालत होतो. जे आपल्याला योग्य वाटते तेच आपण त्याप्रमाणे करायचं, त्याप्रमाणे वागायचं, त्याप्रमाणे चालायचं, त्याप्रमाणे आपण कृती करत होतो. या जगाच्या रंगढंगात आपण पूर्णपणे मिसळलेलो होतो. मिसळलेलं म्हणण्यापेक्षा हरवलं गेलो होतो. ज्या वेळेला ख्रिस्त कळाला, ख्रिस्त आहे काय? ख्रिस्त प्रियानो एक जीवन आहे आणि तो देखील सार्वकालिक जीवन आहे. आणि ख्रिस्त कळाल्यानंतर आपल्याला आपलं जीवन कळालं, आपल्याला जगण्याचा एक मार्ग मिळाला, एक उद्देश मिळाला. आणि बघा आपण त्या घाणीतनं, त्या पापातनं, त्या पोल्युशन मधनं आपोआप बाहेर निघालो. आणि जसं जसं आपण ख्रिस्ताच्या जवळ आलो तस तसं आपल्या आत्म्यामध्ये जे टॉक्सिन्स होते या जगाचं, पापाचं टॉक्सिन्स, विचाराने म्हणा, कृतीने म्हणा, बघण्याने म्हणा, ऐकण्याने म्हणा, ते सर्व निघायला चालू झालं. ते सर्व निघायला चालू झालं. आणि येशूची आज्ञा काय आहे? जसं मी तुमच्यावर प्रेम करतो तसं तुम्ही एकमेकावर प्रेम करा. आज प्रियानो आपण प्रेम करतो का? हा विचार करा. आज एक ख्रिस्ती भाऊ ख्रिस्ती भावाचा पाय ओढतोय. एक ख्रिस्ती कुटुंब ख्रिस्ती कुटुंबाच्या विरुद्ध आहे. ना लोक फक्त त्याचं स्टँडर्ड बघतात, लोक मेजॉरिटी बघतात, लोक बघतात ते किती पॉश व्यक्ती आहे त्याच्याशी. एखादा गरीब ख्रिस्ती आहे त्याच्याशी आपण संबंध ठेवतो का? त्याला आपण जवळ करतो का?
आणि जरी करतोय तर जगाला दाखवण्यासाठी करतोय. हालेलुया. बघा प्रियानो, तुमचं करणं देवाला दाखवा आणि देव तुमच्यावर प्रसन्न होईल. हालेलुया, 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 हालेलुया. अजूनही आपल्या काही ख्रिस्ती लोकांच्या मध्ये हा खरोखर हा आशीर्वाद आहे म्हणा देवाचा, की त्यांनी अनेक चॅरिटीचं काम करतात. चॅरिटी म्हणजे अनेक मदत करतात. जसं की आपल्या सांगलीमध्ये पूर आलेला होता बघा, त्यावेळेला अनेक संस्था, ख्रिस्ती संस्था जाऊन काम केले, पण त्यांनी कधी पेपरात जाऊन फोटो काढून त्या पेपरावर येण्यासाठी त्यांनी काही काम केलेलं नाही आणि त्यांचं कुठेही त्या गोष्टी आलेल्या नाहीत. पण जी लोक आपण बघितले थोडस केले पण फोटो मध्ये फोर्स केलेले आहेत, हे देवाला आवडत नाही. हे देवाला आवडत नाही. प्रियानो, आज आपल्याला माहिती आहे एखादा व्यक्ती चुकलेला आहे, एखादा पाऊल घसरलेला आहे, आपण काय करतोय त्या चुकलेल्या व्यक्तीला एकदमच चुकून टाकतोय. पण आता पाऊल घसरलेला आहे तर त्याला इतकं बाद करतोय, जसं आपण बायबलमध्ये आता वाचलं, त्या स्त्रीला एक टोपण नाव देण्यात आलं, पापी स्त्री. हा आपला कॅरेक्टर नाही किंवा हा आपला नेचर नाही. आज परमेश्वर अशा लोकांचा ना जवळ करत नाही आणि अशा लोकांचा त्याला शोध नाही आहे. त्याचा शोध काय आहे? जे असे चुकलेले आहेत त्यांना सरळ मार्ग दाखवणारे पाहिजे. आता तुम्ही दाखवू शकणार नाही, समजा तुम्ही दाखवू शकता, तुम्ही जर बोलायला गेला तर लोक म्हणणार तू काय मला शांतपण शिकवतेस, हे म्हणतील आमच्या कुटुंबाचं प्रॉब्लेम आहे आमच्या. परंतु ज्या वेळेला तुम्हाला दिसते देवाने तुम्हाला एक हत्यार दिलेला आहे, कोणता? आमेन. त्या कुटुंबासाठी, त्या व्यक्तीसाठी, त्या घरासाठी, बघा त्या लेकरांच्यासाठी परमेश्वराजवळ जशी आपल्या लेकरांच्यासाठी आपण प्रार्थना करतो, आपल्या व्यक्तीसाठी प्रार्थना करतो, तशी आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ती तशा प्रकारे प्रार्थना कराल, देव त्या व्यक्तीलाच नाही तुमच्याही लेकरांना अधिक आणि अधिक डबल आशीर्वाद येईल. डबल आशीर्वाद येईल. म्हणून आज आपल्यामध्ये तो आत्मीयता पाहिजे आणि अशा व्यक्तींचा, अशा कुटुंबाचा परमेश्वर शोध करत आहे. यावेळेला आपण सर्वजण डोळे झाकूया आणि या पूर्ण संदेशामध्ये 5 प्रकारची लोक आपण बघितलेला उपासक देवाला हवा आहे. त्यामध्ये मी त्या 5 प्रमाण आहे का त्या 5तल्या कोणत्या एका प्रमाण आहे, किंवा जर मी त्या 5 प्रमाण जरी नाही आहे, जर त्यातला एक व्यक्ती माझ्यामध्ये आहे बाकीचं नाही आहे, तर ही क्षण आहे प्राणू, परमेश्वराला शरण जा आणि प्रभू जवळ पश्चाताप करा. आणि प्रभू जवळ विनंती करा, प्रभू मला नामधारी उपासक व्हायचं नाही, मला प्रामाणिक उपासक व्हायचं आहे. म्हणून आज माझ्यामध्ये असलेलं ज्या गोष्टी आहेत, जे प्रभू तुझ्या विरुद्ध आहेत, तुझ्या त्या उपासनाच्या विरुद्ध आहेत, मग तो विचार असू दे, माझा स्वभाव असू दे, माझी कृती असू दे, अशा प्रत्येक गोष्टी येशुदेवा माझ्यातनं तू काढून टाक. माझ्यातनं तू काढून टाक. आणि प्रभू
जसं मी तुला हवा आहे तसं तू मला तुझ्या रक्ताने धुवून शुद्ध कर आणि मला तू घडव प्रभू, मला घडव, तुझ्या आत्म्याने तू मला घडव. कारण प्रभू मला तुझा आत्मिक उपासक व्हायचं आहे. जसा माझा बाप अब्राहम होता, जसा माझा भाऊ मोशे होता, जसा दावीद होता, जसं प्रभू पेंटकॉस्ट नंतर प्रेषित होते, तसा आज मला तू बनव, तू मला घडव प्रभू, तू मला घडव. कारण सर्व काही तुझ्यापासून आहे, सर्व काही तुझ्या द्वारे आहे, सर्व काही तुझ्या बरोबर आहे आणि सर्व काही तू आहेस माझ्या देवा. म्हणून आज मला तू तुझ्यासारखा तुझ्या योग्यतेचा बनव, तुझ्या योग्यतेचा बनव प्रभू. मी तुला शरण आलेला आहे. आज मला स्वीकार माझ्या देवा, मला स्वीकार.